इथे दुखतंय, इथे इथे दुखतंय. हा, सर्व झोपा आता, सर्व झोपा. ठीक आहे, आता मी काय सांगतो नीट ऐका. तुमच्या मानेमध्ये 2 ठिकाणी गॅप आहे, C4 C5 कमरामध्ये 2 ठिकाणी गॅप आहे, L4 L5. आता दोन्ही ठिकाणी वरची ती खाली सरकली, त्यातली गादी असते ती बरीच बाहेर आली. कमरामध्ये गॅप पडून भरपूर दिवस झाले, पण जशी जशी गादी बाहेर आली तिथून कमरापासून मांडीला, गुडघ्याला, पोटीला, टाचेला रक्तपुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते, मुंग्या येते, आग येते होते. पण 30 जणच खूप दिवसापासून ब्लॉक असल्यामुळे, दबल्यामुळे तिथून रक्तपुरवठा गुडघ्याला पाहिजे त्या प्रमाणात होत आहे. म्हणून गुडघ्याची भयंकर प्रमाणात झीज जास्त झाली. शरीराचा एक नियम आहे, दिवसभरात हजारो सेल डेट होतात, रात्रीपर्यंत रिजनरेट होतं, पण हा नियम तुम्हाला त्या गुडघ्याला लागून असल्यामुळे झीज जास्त प्रमाणात पडतात. हा जो नियम कंटिन्यू असले, हा जो प्रॉब्लेम कंटिन्यू असला तर तुमच्या पुढच्या 5 वर्षात दोन्ही गुडघे रिप्लेसमेंट जाते, म्हणजे गुडघे बदलावं लागेल. पण जेव्हा कमराची जी गादी पोझिशनला जाईल, मणक्याचा गॅप बरा होईल, नस प्रॉपर चालू होईल, त्याच्यानंतर गुडघ्याला पाहिजे त्या प्रमाणे झीज रक्तपुरवठा होईल आणि झीज प्रॉपर भरायला लागेल. बरोबर. तर ते केव्हा बरं होईल, तेव्हा तुमचं प्रॉपर मणका जागेवर जाईल, गादी लेवल लागेल तेव्हा. पण 1-2 दिवसात हे होणं शक्य नाही. एकदा डिस्क पोझिशनला गेली, बाहेर आलेली गादी मध्ये आली की तुमची नस बऱ्यापैकी चालू होईल, रक्तपुरवठा गुडघ्याला झाला, पायाला झाला की नस चालू. आता पण याला तुम्हाला काही नियमबद्ध आहे. आता कमरेसाठी नियम आहे, हा प्रॉब्लेम एकदा लागला तो आयुष्यभरासाठी असतो, पण त्याला तुम्ही नियम आणि प्रिकॉशन असतात, त्या नियमात राहिले हा त्रास तुम्हाला आयुष्यभर देत नाही. कमरेला नियम आहे, तसं कमरेसाठी 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही, कमरेला झटका बसला असं काही करायचं नाही, पालथं झोपायचं नाही, जाड गादी, जाड सोफा असेल त्याच्यावर बसायचं, झोपायचं नाही, बिना बेल्टचा प्रवास करायचा नाही, काम करायचं नाही. गुडघ्यासाठी मांडी घालणं, गुडघ्या बसून काम करणं बंद करायचं, टॉयलेट कबोर्ड किंवा खुर्चीच वापरायची, जास्त पायऱ्या चढ उतर करणं, धावपळ करणं थोडे दिवस टाळायचं. दुसरं, आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी, पित्त होईल अशा गोष्टी खायच्या नाही. जड अन्न खायचं, मसाल्याचं जास्त खायचं थोडे दिवस, नंतर हळूहळू चालेल. दुसरं मानेसाठी नाही आहे, उशा 2 घेणं, डोक्या वजन, खांदे वजन घेणं हे टाळायचं. उशी तर 10-12 वर्षापासून घेतच नाही. उशी पातळ घ्यायची, तुमचा दंड दाबल्यानंतर जेवढा साईज तयार होती तेवढी उशी घ्यायची, जास्त जाडं नाही, पातळ पण नाही. मानेला झटका देणं, डोक्यावरती वजन घेणं, खांदे वजन घेणं हे टाळायचं. पालतं. आता तुमचे 2 प्रॉब्लेम, कमरामुळे गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम झाला, पण तुम्ही गुडघ्यावरती बरे डॉक्टर गुडघ्यावर तुमचे चेक करत बसतील, पण गुडघ्यावर किती पण इलाज करत बसले गुडघे बरे होणार नाही. जेव्हा तिची नस चालू होईल, प्रॉपर रक्तपुरवठा होईल, तेव्हा झीज भरेल. समजलं? तो पालतं. मुळे दाखवण्याचा काय जमा काढीला हात खाली घ्या, पाठीमागा हात, तो पण हात. इकडे मानतो. कशी झोपा माझ्याकडे, करा
काना झोपायला अशी ऐकत पाय इकडे डोकं तिकडे तिकडे डोकं पाय इकडे करा अशी जवळ पण माहिती नाही तुमचा दवाखाना कुठं राहता तुम्ही इथं तर राहतो आम्ही अशी ऐका ना अशी ऐका ना सरळ झोपा असं झोपा वरती उचला पाय थोडा 10 दिवस व्हायला लागले. हो 8-10 दिवसाची प्रोसेस असते जरा असं लूज लूज थोडा पाय जागी तिकडं त्या काना झोपा बिन तिकडे लूज 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 तर इकडे माझ्याकडे तोंड करा दिला थोडा कुठं आळस इकडे डोकं पाय इकडे कर पूर्ण पालत झोप पूर्ण पालत झोप छातीवरती उचला 5 वेळेस दोन्ही हात असं टेकवा तो पण हात असा हात टेकवा तो पण हात असं उचल्यावरती छाती उचल्यावरती उचला जा खाली असं 5 वेळेस उचला उचल्यावरती उचल्यावरती उचला जा खाली दोन्ही हात सेम उचला उचला आपण वरती असं काही जा खाली उचल्यावरती जा खाली उचल्यावरती हळूच जा खाली हळूच उचल्यावरती हळूहळू उचला अजून जा खाली उचल्यावरती थांबा असंच जसं जा खाली झोपा मॅडम कमरेच्या नाडी सही करा आजीची जबरदस्ती